नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय वाशी येथे काल कामगार युनिट बोर्डचं उद्घाटन करण्यात आलं। मनसे नेते संदीप देशपांडे आणि गजानन काळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महापालिका कामगारांच्या विविध प्रश्नांवर पत्रकार परिषद घेण्यात आली। विद्युत विभागातील कामगारांची वर्गवारी आणि एरियसचा प्रश्न येत्या 10 दिवसात मार्गी लावावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तसेच कामगारांना 7,500 रुपये भत्ता देण्याचा ठराव होऊन 2 महिने उलटले असतानाही रक्कम खात्यात कधी जमा होणार याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला। येत्या 1 महिन्यात कामगारांना हा भत्ता मिळण्यास सुरुवात झाली नाही तर मोठं आंदोलन करून प्रशासनाला पैसे देण्यास भाग पाडू असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला। याशिवाय महापालिका कामगारांना आरोग्य विमा देण्यात यावा अशी ठाम मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने महापालिका कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते।